नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्टुडंट्स. आणि आज आपण समजून घेणार आहोत की बेस्ट ब्रांचेस फॉर फर्स्ट इयर म्हणजे 10वी नंतर सर आम्ही आता डिप्लोमाला ॲडमिशन घेणार आहोत. तर आमचा दृष्टिकोन काय पाहिजे, आमची मेंटॅलिटी काय पाहिजे, आमची थॉट प्रोसेस काय पाहिजे, की आमचं जे करिअर आहे, आम्हाला जे करिअर निवडायचं आहे ते करिअर चांगलं असलं पाहिजे, ते करिअर ग्रोथ ओरिएंटेड असलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला त्या पूर्ण करिअरमध्ये आम्हाला कमीत कमी 30 ते 40 वर्ष किंवा कमीत कमी 50 वर्ष आम्हाला त्या फील्डला द्यायचेच सर. आणि मग त्यासाठी काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं नाही आहे, आपण सर्व काही गोष्टी ते जाणून घेऊ. फर्स्ट इयरची जी ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे स्टुडंट्स. तिथं जाऊन तुम्हाला तो ग्रुप जॉईन करायचा आहे. तिथं फर्स्ट इयरच्या रिलेटेड जो आहे इम्पॉर्टंट अपडेट्स तो तुम्हाला सर्व काही तिथं मिळणार आहे. ठीक आहे, फर्स्ट इयरच्या रिलेटेड जो इम्पॉर्टंट अपडेट आहे तिथं तुम्हाला सर्व काही तिथं मिळणार आहे. तर तुम्हाला तो जॉईन करायचा आहे आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व काही गोष्टी तिथं मिळणार आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय स्टुडंट्स, आता बेस्ट ब्रांचेस फॉर द फर्स्ट इयर. आता स्टुडंट्स तुमच्या माइंडसेटमध्ये येत असेल की 10वीमध्ये 8वी 9वीमध्ये तुम्हाला एक पॉईंट येतो डोक्यामध्ये की मला काहीतरी बनायचं आहे आयुष्यामध्ये, मला काहीतरी करायचं आहे, माझी काहीतरी थॉट प्रोसेस असली पाहिजे. आणि स्टुडंट्स आणि आपण असा विचार करतो की काय होणार आहे, काय नाही होणार आहे. 10वीमध्ये आपण विचार करतो की 10thमध्ये किंवा 8मध्ये किंवा 9thमध्ये की मला काहीतरी बनायचं आहे आणि मला काहीतरी बनण्यासाठी मला कुठलं करिअर निवडायचं असेल ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं दिसून येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला करिअर कशामध्ये निवडायचं आहे, तुम्हाला कुठली इंजिनिअरिंगची ब्रांच पाहिजे पुढे जाऊन, तुम्हाला डिप्लोमा कशात करायचा आणि का करायचं आहे. पहिली गोष्ट टेक्निकल एज्युकेशन आहे डिप्लोमा. तुमचा सर्वांगीण विकास इथं प्रॉपर वेमध्ये होतो. ठीक आहे, हे तर महत्त्वाचंच आहे. बट सगळ्यात महत्त्वाचं काय की एक थॉट प्रोसेस, एक मेंटॅलिटी काय की मी इथपर्यंत 8th 9th आणि 10th करून आलेलो आहो. ठीक आहे, करून आलेलो आहे आणि आल्यानंतर आता मला डिप्लोमामध्ये यायचं आहे. तर डिप्लोमामध्ये ब्रांचेस खूप सारे आहेत तसं बघितलं गेलं तर. तुमची CSA, ITA, AIML आहे. ठीक आहे, मी इथं कॉम्प्युटर रिलेटेड मुलांसाठी बोलतो आहे कारण मी इथं मेकॅनिकल सिव्हिलच्या मुलांसाठी नाही बोलत आहे. ठीक आहे, ही पूर्ण अकॅडमी AIML कॉम्प्युटर ITच्या ब्रांचेसच्या मुलांसाठी आहे. ठीक आहे, तर ज्या मुलांना थॉट प्रोसेस असते की टेक फील्डमध्ये जायचं आहे, AI फील्डमध्ये जायचे, 8वी 9वीपासूनच ते बघतात आता AIचं बूम आलं आहे, AIचं बूम आलं आहे. पण रियालिटीमध्ये खरंच तिथं जॉब भेटणार आहे का, तिथं खरंच तो जॉब आपल्याला सिक्युअर होणार आहे का, ते सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाचं आहे. जॉब असण्यापेक्षा की तिथं मी माझ्या आयुष्यातले 50 वर्ष 50 इयर्स तिथं मी घालवणार आहे. तर ह्या अनुषंगाने मी काय करू शकतो, खरंच ती मला टेक्नॉलॉजी आवडते का, खरंच मला रॉबोटिक्स, ऑटोमेशन, AI, ठीक आहे, AIML रोबोटिक्स आवडतं का. आत्ता खरंच हे महत्त्वाचं नाही आहे की पुढे जाऊन मार्केट कशात जाणार आहे, तुमची जी इंडस्ट्री आहे कुठं जाणार आहे हे महत्त्वाचं नाही आहे. आता तुम्हाला आवडतं काय हे महत्त्वाचं आहे. मला पॅरेंट्सला पण हेच सांगायचं आहे की मुलांचं जो आवड आहे, त्यांची जी आवड आहे त्याच्याकडे बघा. ठीक आहे, तुम्हाला जर का आवडत असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ड्रॉइंग करायला आवडते वगैरे काय आवडते, तर लगेच तुम्ही सिव्हिल घेणार का, नाही. बघा, एक थॉट प्रोसेस आहे, एक मेंटॅलिटी आहे, एक विचारधारा आहे की मला AIML का निवडायचं आहे. आता AIMLला स्कोप आहे हा शब्द सगळ्यांना आवडतो. पण स्टुडंट्स हा शब्द स्कोपचं तुमच्या आयुष्यात काय रोल प्ले करणार आहे का. स्कोप तर आज AIMLला आहे. मागच्या 8 वर्षाआधी मेकॅनिकलला होता, त्याच्या 2 ते 3 वर्षानंतर कॉम्प्युटरला खूप स्कोप होता. आता सगळ्यात जास्त स्कोप AIMLला आहे का. पुढच्या 2030पर्यंत AIMLला स्कोप असणार आहे, 35पर्यंत AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. आज प्रत्येक गोष्ट ऑटोमॅट होती आहे. तर ह्याच्यामध्ये जॉब भेटणार आहे म्हणून मी हा फील्ड निवडावी का, पहिलं ते बघा. का महत्त्वाचं आणि काय महत्त्वाचं नाही आहे. पहिली गोष्ट तुम्हाला काय विचार करायचं आहे की तुमचा रस कशामध्ये. पहिली गोष्ट तुम्हाला इंजिनिअरिंगच का करायची आहे, की खरंच तुम्हाला इंजिनियर बनायचे, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स आहेत का तुमच्यामध्ये ते बघा. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स इम्पॉर्टंट आहेत.
आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स जर का इम्पॉर्टंट आहेत तर स्किल्स ते डेव्हलप तुम्ही करतात का? तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायला आवडतं का? मग ते कुठलीही फील्ड असो, मग ती मेकॅनिकल, सिव्हिल असू दे, इलेक्ट्रॉनिक्स असू दे, AIML असू दे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे, रोबोटिक्स असू दे. हा मेन पेहलू आहे कशाचा? इंजिनिअरिंगचा, की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स तुमच्यामध्ये आहे का? तुम्हाला काय नवीन इनोव्हेशन करायला आवडतं का? हा मेन पॉईंट आहे इनोव्हेशन. आणि इनोव्हेशनचं जर हा पॉईंटच आहे, बट इनोव्हेशनच्या पॉईंटसोबत आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यायची इथं, की तुम्हाला नेमकं आवडतं काय? स्किल्स आणि इनोव्हेशन्स तुमच्यामध्ये आहेत का दडलेले? तुमच्या रगारगामध्ये आहेत का? तुम्ही काहीतरी नवीन विचार करण्याची क्षमता ठेवता का? असं सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच तुम्हाला कळतं की इंजिनिअरिंगला का ऑप्ट करायचं आहे. नाहीतर तुम्ही दुसऱ्या गोष्टीला पण जाऊ शकता, तुम्ही कॉमर्सला जाऊ शकता, तुम्ही LLBला जाऊ शकता, तुम्ही काहीही करू शकता. बट जर का मला बघितलं गेलं तर सर आपल्याला टेकमध्येच जायचं आहे, कसंही करून IT पण ITचा जॉब पाहिजे, ITचा जॉब पाहिजे. अरे पण ह्या ITच्या जॉबची जी परिभाषा आहे, ह्या ITच्या जॉबच्या परिभाषेला काहीतरी नावाजलेली गोष्टी असेल ना. आयुष्यभर आपण ह्या ITचा जॉब करणार आहोत, ह्या इंडस्ट्रीमध्ये पडणार आहोत, पण ह्या इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवताना आपलं आयुष्याचं कमीत कमी 70 ते 80 वर्ष देताना आपण एक विचार करायला पाहिजे की मी खरंच कॅपेबल आहे का? शिक्षण घेणं सोपं आहे, कुठलीही फील्ड असू दे तिथं शिक्षण घेणं सोपं आहे. शिक्षण आपल्याला तिथं भेटेल कॉलेजमध्ये प्रॉपर. बट सगळ्यात महत्त्वाचं काय की तू जेव्हा जॉब करशील, त्या जॉब करताना तुला किती वाटेल? तू जेव्हा त्या इंडस्ट्रीमध्ये खरंच काम करशील, तुला खरंच आतून मनाला शांती वाटेल का? खरंच तुला चांगलं वाटेल का की ही जी फील्ड घेतलेली आहे मी, जसं सरांनी सांगितलं, जी फील्ड घेतलेली आहे मी, तर खरंच मला चांगलं वाटेल का की मी ही फील्ड घेतली आणि मी ह्या फील्डमध्ये काम करतो आहे. मला खूप काही आयुष्याचं म्हणजे मला सॅटिस्फॅक्शन आहे, त्या पॅशन आहे. जसं मला टीचिंग पॅशन आहे. आपल्या सगळ्या डिप्लोमाच्या स्टुडंट्सला मी शिकवतो प्रॉपर. 3rd इयर 2nd इयर आपण क्लासेस घेतो, परत 1st इयरच्या मुलांना पण मी शिकवतो. आणि आपली पूर्ण अकॅडमी जी आहे ऑनली फोकस्ड ऑन प्युअरली डिप्लोमा मुलांसाठी, फक्त पॉलिटेक्निकच्या मुलांसाठी ही अकॅडमी बनलेली आहे. तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनल पण बघू शकता. स्टुडंट्स, सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमचं विचारधारा इथपर्यंत येते का? आली असेल तर ठीक, नाही आली असेल तर नाही. का? कारण सर आम्ही अजून पण त्या फ्री फायर PUBGमध्येच दडलेलो आहेत. आम्ही अजून पण त्या मारामारी आणि त्या म्हणजे जे असतं ना, काय म्हणतात त्याला, एन्जॉयमेंट, आयुष्याची एन्जॉयमेंट, ठीक आहे, रील्स, इंस्टाग्राम. सर हे जेनजीसाठी काहीच नाही वाटत जेनजीला. अरे ठीक आहे, तुमची जेनजी जनरेशन आहे, बरोबर आहे, जेनजी जनरेशन आहे. बट ह्या जेनजी जनरेशनला पण कुठेतरी सक्सेसफुल व्हावं लागेल. त्यांना स्ट्रगल नको आहे, त्यांना काहीच नको आहे, ठीक आहे, ह्यांना काहीच नको आहे, ठीक आहे ना. स्ट्रगल हवी आहे ना, दडपण हवं आहे ना, रिग्रेट त्यांना नको आहे. रिग्रेट होणं त्यांना आवडत नाही, काही आवडत नाही. तरी पण ते म्हणतात की आता मला काहीतरी चांगलं पाहिजे, पटापट पाहिजे आणि अचीव करायचं. असं नाही आहे. आपल्याला एक प्रोसेसमधून जावं लागतं. पहिला इंजिनिअरिंगचा वाय कळला पाहिजे. मला डिप्लोमाला ॲडमिशन का घ्यायचं आहे? डिप्लोमाला ॲडमिशन घेणे म्हणजे काय? इंजिनिअरिंगचं फाउंडेशन पक्का करणे आणि फाउंडेशन पक्का होणे हे खूप महत्त्वाचं आहे. कळतं आहे का मला काय म्हणायचं आहे? तुम्ही कमीत कमी 10th पर्यंत दिवस रात्र मेहनत करून 10वीची परीक्षा दिली. आता तुमच्या आयुष्यामध्ये करिअरचा पॉईंट आला आहे की 10th नंतर 11th 12th करावे किंवा डिप्लोमा करावे, ठीक आहे. आणि तुम्ही डिप्लोमा निवडताय आणि डिप्लोमामध्ये तुम्हाला स्वतःची आवडती ब्रँच भेटते. मग तुम्हाला जर का AIमध्ये जायचे, तुम्ही AIमध्ये डायरेक्ट तुमचं करिअर करू शकता. AI/MLमध्ये करिअर करू शकता, ठीक आहे. डेटा सायन्समध्ये करू शकता, क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटीमध्ये करू शकता, CS कॉम्प्युटर सायन्स, IT मध्ये करू शकता. आणि खूप सारे आहेत. मी फक्त कॉम्प्युटरच्या मुलांचं म्हणतोय. ह्याच्यामध्ये आपण जाऊन DevOps इंजिनियर असे मोठे मोठे रोल्स आपण तिथं प्ले करू शकतो. त्याच्यानंतर डेटा इंजिनियर, ज्या डेटा इंजिनियरला आज सगळ्यात जास्त मागणी आहे, ओके, डेटा इंजिनियर, असे तुम्हाला रोल्स प्ले करू शकता तुम्ही. बट तुम्हाला हे करत असताना पॅकेज महत्त्वाचं नाही आहे, ते काम आवडणं पण गरजेचं आहे. पॅकेज तुम्हाला भेटेल 50 LPAचं, 1 CR LPAचं तुम्हाला भेटेल, तुमच्या कर्तृत्वावर भेटणार आहे ह्या गोष्टी, ठीक आहे. तुम्ही जेवढे स्किल्स डेव्हलप केले, तुम्ही AIला ऑटोमेट केलं, AI
म्हणजे ए आयने तुमचे सगळे जेवढे पण काम आहेत तुम्ही ऑटोमॅट केली आणि तुम्ही ए आयला कॉपअप केलं आहे, तर तुम्हाला डेफिनेटली 50 LP 1 CRचा जॉब तिथं तो भेटणार आहे. आज प्रत्येक ठिकाणी ए आय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. ठीक आहे, आपल्याला टेक्नॉलॉजीसोबत पुढे जायचं आहे आणि टेक्नॉलॉजीसोबत आपण अपडेट करत गेलो तर डेफिनेटली आपल्याला भेटणार आहे. सो तुम्हाला खरंच टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी दर 2 महिन्याला दर 3 महिन्याला स्वतःला अपडेट करून आपलं स्वतःला अपडेट करू शकतो मी इंडस्ट्रीमध्ये, तर तुम्ही डेफिनेटली AIML IT ही जॉब तुम्ही निवडा. कुठली AIML ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का करिअर करायचं असेल तर ही ब्रांच आणि ह्याच्यामधले जे जॉब्स आहेत ते तुम्ही निवडू शकता. AIML झालं, AIML झालं, CS झालं, डेटा सायन्स झालं. आता CS ही कोर ब्रांच आहे, कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही कोर ब्रांच आहे आणि ह्या कोर ब्रांचसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता कॉम्प्युटरमध्ये. ठीक आहे, म्हणून मला काय वाटतं की कॉम्प्युटरला जर का कमी टक्के असतील आणि तुम्हाला कॉम्प्युटरला भेटत नसेल तर यू गो फॉर AIML CS डेटा सायन्स. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये जॉब रोल्स खूप सारे आहेत. ठीक आहे, मला काय म्हणायचं आहे की जर का तुम्ही टेकचे रिलेटेड आहात, कॉम्प्युटर तुम्हाला आवडत असेल, खूप मुलींना कॉम्प्युटर का आवडतं, कारण त्यांना तो सब्जेक्ट खूप चांगला वाटतो. का द रिझन बिहाइंड इज दॅट, मुलांना का वाटतो कारण न्यू गोष्टी शिकायला भेटतात. दर 6 महिन्याला टेक्नॉलॉजी चेंज होते, पॅकेज चांगलं असतं. ठीक आहे, आता कमीत कमी रिमोट जॉब्स, आपण पॅकेजचं पण बोलून घेऊ. रिमोट जॉब्स जे आहेत, ठीक आहे, रिमोट जॉब्स नंतर तुमचे MNC मधले जॉब्स आहेत. ठीक आहे, MNC मधले जॉब. त्याच्यानंतर तुम्हाला जे ऑफ कॅम्पस हाय रिक्रुटमेंट होती ऑफ कॅम्पसची, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कंपनी उचलतात विथ हाय पॅकेज बिकॉज ऑफ युअर स्किल्स. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये IT इंडस्ट्रीमध्ये पॅकेज खूप जास्त आहे. आता रिसेंटली एका एम्प्लॉईला OpenAI म्हणजे ChatGPTने 800 crores पॅकेज दिलं. म्हणजे जर का तुमच्यामध्ये खरंच स्किल असेल, तुमच्यामध्ये खरंच स्किल असेल तर तुम्ही इथं डेव्हलप करू शकता तुमची स्किल. ठीक आहे, ही स्किल तुम्हाला डेव्हलप करायची आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हाय पॅकेज तुम्हाला इथं भेटणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जर का तुमच्यामध्ये शिकण्याची क्षमता असेल, स्वतःला सारखं अपडेट करण्याची क्षमता असेल, सो यू डेफिनेटली गो फॉर डेटा सायन्स कॉम्प्युटर AI ब्रांच. ठीक आहे, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ब्रांच ही, त्याच्यानंतर CO कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच असेल, त्याच्यानंतर डेटा सायन्स, त्याच्यानंतर AI ML अँड मशीन लर्निंग. ठीक आहे स्टुडंट्स, हे तुम्ही ऑप्ट करा. आय थिंक यू विल गेट 100%. जर का इंटरेस्ट असेल टेक्नॉलॉजीसोबत अपडेट होण्याचा तर तुम्हाला कोणीच जॉबलेस करणार नाही आहे, तुम्हाला कोणीच तुम्हाला जॉबवरून काढून टाकणार नाही. तुम्हाला हाय पॅकेज पण भेटेल आणि तुम्ही जर का इनोव्हेशन करत असाल टेक्नॉलॉजीमध्ये तर डेफिनेटली यू विल गेट द हायेस्ट पॅकेज. ठीक आहे, हायेस्ट पॅकेज. ठीक आहे स्टुडंट्स, इथपर्यंत मला कळलं असेल. आणि काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, कशी स्किल्स डेव्हलप करायचे ते पण मी सांगेल तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथं आपण स्टॉप करू. ही ब्रांचेस खूप चांगले आहेत आणि हे ब्रांचेस एवढे इम्पॉर्टंट आहेत की आपल्याला ते समजून घ्यायचे. आणि हेच आत्तापर्यंत 2040पर्यंत हेच जे ब्रांचेस आहेत ते आपले चालणार आहेत. ठीक आहे, आत्ता जे ह्या ब्रांचेसमध्येच आपला स्कोप आहे. आणि जर का टेक्नॉलॉजी आवडत असेल तर डेफिनेटली आपण इथं आपलं करिअर घडू शकतो. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमा टेक. आणि जे स्टुडंट्सला आता जॉईन करायचे व्हॉट्सअप ग्रुप, त्यांनी लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समधले जो ग्रुप जॉईन करा, सो दॅट तुम्हाला इम्पॉर्टन्स तिथं भेटून जातील. ठीक आहे.